अंगणामध्ये कोणत्याही प्रकारची झाडे जरी असली तरी आपल्याला ती खूप प्रिय असतात, कारण ती तेवढीच महत्त्वपूर्ण सुद्धा असतात. कारण आपल्या घरामध्ये ती पॉझिटिव्हिटी पसरवण्याचं काम करत असतं. तर आपल्या बागेमध्ये तुम्ही सुद्धा अशा प्रकारची झाडे नक्कीच लावा. तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी काय माहिती देणार आहे बरं, तर बघा, थंडीचे दिवस सुरू झालेले आहे आणि मार्गशीर्ष महिना सुद्धा सुरू होणार आहे. तर आपण आपल्या घरामध्ये स्वच्छता कशा प्रकारे केली पाहिजे. सुतक असल्यावर आपण ज्यावेळेस सुतक आपलं संपतं आणि आपण देवघरामधील सगळे साहित्य, पूजेचं सामान, जे काही आपलं आहे त्या वस्तू कशा प्रकारे स्वच्छ करू शकतो, किंवा गॅस ओटा जो आहे तो सुद्धा आपण कशा प्रकारे स्वच्छ करू शकतो. तर मी काय काय वापरून स्वच्छ केलेलं आहे अशी बरीचशी माहिती आहे. आणि आपल्या देवघरामध्ये असणारं छोटासा डब्बा म्हणजे हळदी कुंकू ठेवण्याचा, तर मी कसा घेतला, कुठून घेतला आणि कशासाठी घेतलेला आहे, सगळी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मला बघायला मिळणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर बघू शकता, ही बेडरूमची गॅलरी आहे. मला या गॅलरीला सुद्धा चेंज करायचं आहे. काही दिवसानंतर तुम्हाला नक्कीच दाखवेल मी कशा प्रकारे बदल केलेला आहे. त्यानंतर आपण आपल्या किचनमध्ये ज्या काही घासण्यावर वापरतो भांडी वगैरे धुण्यासाठी, तर त्यासुद्धा वेळची वेळी बदलणं तेवढंच महत्त्वाचं आहे. यामध्ये बघू शकता मी कोणकोणत्या घासण्या वापरत असते. तर प्लॅस्टिकपासून तारेची, फोमची, स्पंजची, अशा विविध वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपल्याकडे असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण जे विम लिक्विड वापरत असतो ना, तर पाऊच आणला पाहिजे. खरं तर तो जास्त दिवस पुरतो पण आपल्याला, आणि छोटा जर बॉटल वगैरे घेतली तर ती आपल्याला खूप महाग पडत असते. त्यानंतर आपल्या माचीस डब्बी, तीसुद्धा आपण अशा प्रकारे ऑर्गनाईज करून ठेवली पाहिजे. आणि आपल्या फ्रीमध्ये ज्या काही घासण्या वगैरे मिळत असतात ना, तर त्यासुद्धा आपण अशा प्रकारे एखाद्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये म्हणा किंवा कंटेनरमध्ये व्यवस्थित ठेवू शकतो. तर बघू शकता, मिठाईच्या बॉक्समध्ये ठेवलेली आहे. ज्यावेळेस पण मंदिरात जायची तर प्रश्न पडायचा की आपण कशा प्रकारे हळदी कुंकू, अक्षदा, प्रसाद, अशा बऱ्याचशा ज्या वस्तू आहेत तर वेगवेगळ्या कसं काय ठेवायच्या, आणि खूप ठेवण्यासाठी म्हणजे जागा लागायचीच, आणि तेवढं तिथे गेल्यानंतर पण खूप प्रॉब्लेम्स यायचे. तर म्हटलं चला, बऱ्याच जणांकडे अशा प्रकारचा मी हळदी कुंकूचा डबा बघितला होता. तर पारस शोरूम आहे, आपण त्या ठिकाणी जाऊन बघूया. तर या ठिकाणी आलेली आहे आणि बघू शकता मला तो डबा मिळालेला आहे. तर खरंच खूप सुंदर आहे. पुढे तुम्हाला नंतर बघायला मिळेलच मी याच्यामध्ये काय काय ठेवणार आहे बरं. कारण हा जो डब्बा आहे ना, हा बऱ्याच जणांनी घेतलेला आहे आणि खरंच कम्फर्टेबल आहे आणि बऱ्याचशा वस्तू या ठिकाणी ठेवू शकतो. त्यानंतर घरी आली आणि घरी आल्यानंतर टेरेसवरची झाडं खूपच खराब झालेली होती. कारण गावाकडे जावं लागायचं, सुतक होतं आम्हाला बऱ्याच दिवसांपासून, तर बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. आपण 13 दिवसांपर्यंत खरं देवपूजा नाही करू शकत, बऱ्याचशा गोष्टी घरामध्ये आपण करू शकत नाही. तर बघू शकता या ठिकाणी रताळू आलेली आहेत. तर खरं ही कुंडी जी आहे खूप छोटी पडली खरं यांना, तर मला हे सुद्धा शिफ्टिंग करायचं आहे. त्याकरिता बघू शकता मी अशा प्रकारे जी चांगली होती ती काढून घेतली मोठी, आणि छोटी जी आहे नंतर मी त्यामध्ये लावणार आहे. तर खरं हे मला खूप दिवसांपूर्वीच करायचं होतं, पण वेळेअभावी मी करू शकत नव्हते. तर आता म्हटलं चला, मार्गशीर्ष महिना पण सुरू होणार आहे. आपण घरामधील स्वच्छतेपासून तर आपली गार्डनमधील स्वच्छतासुद्धा केली पाहिजे. आणि जी काही आपली झाडं आहेत ती आता थंडीच्या दिवसांमध्ये बऱ्याच झाडांवर त्याचा परिणामसुद्धा होत असतो. तर आपण वेळच्या वेळी त्यांच्याकडे लक्ष देणं तेवढंच महत्त्वाचं असतं. तर बघू शकता मी जो टप आहे, टपमधील मी शिफ्टिंग कुंडीमध्ये केलेली आहे, आणि कुंडीमधील मी जे काही झाडं आहेत ते इथे लावणार आहे. तर आपण वेळोवेळी अशा प्रकारे आपल्या झाडांमध्ये बदलसुद्धा केला पाहिजे. त्यामुळे झाडांची ग्रोथ चांगल्या प्रकारे होत असते, आणि झाडांमध्ये जी काही मुळं असतात ती खूप मोठी झालेली असतात कुंडीमध्ये. तर ती आपल्या जे काही कुंडीवरील झाडं आहेत त्यांना ग्रोथ होऊ देत नाही. तर त्याकरिता आपल्याला ती कटिंग करणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं, आणि वेळच्या वेळी खतं देणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे मी या टपामध्ये जे काही रताळूची झाडं वगैरे होती, पालापाचोळा म्हणा किंवा छोटी रताळू आहेत ना, सगळं मी अशा प्रकारे टाकून दिलेलं आहे. म्हटलं याचं खत पण होईल, आणि जी काही रताळू आहेत ना त्यामधून नंतर बागवरती कोंब येतील, आणि आपलं हे झाड खूप सुंदर होईल. तर मी अशा प्रकारे केलेलं आहे, आणि यावर माती टाकून दिलेली आहे. तर मी कोणत्याही गार्डनमध्ये जे काही काम करते ना,
तर एकदम माझं रफ आणि टफ असतं. असं खूप विचार करत नाही की हे झाडं खराब होतील, नंतर काय होईल. हे बघा, आपण पॉझिटिव्ह राहून कोणतंही काम केलं तर ते अगदी सक्सेसफुल होत असतं. तर माझं तसंच आहे. मी कोणत्याही झाडाची ज्यावेळेस म्हणजे असं काढायला सुरुवात करते ना, तर मी एवढा विचार करत नाही की हां, आपण जे काही काम करतो आहे ना ते योग्यच आहे आणि पॉझिटिव्ह राहूनच केलं पाहिजे. तर बघू शकता, तर हे असं कधी तुम्ही बघितलं नसेल, कोणी करतही नसेल अशा प्रकारे, पण मी बऱ्याचदा करून घेते आणि ते सक्सेससुद्धा होत असतं. तर कोणतंच काम हे अवघड नसतं. तर साधारणतः हे जे काम मी हातात घेतलेलं आहे तर हे 3-4 दिवसांपासून सुरू होतं. तर झाडांची अशा प्रकारे छाटणी करून मी लावलेली आहेत आणि त्यानंतर आपल्याला चहा प्यावासा वाटतो किंवा आईस्क्रीम खावीशी वाटते, तर आपण ते सुद्धा केलं पाहिजे. त्याच्यानंतर झाडाला आलेली फुलं बघू शकता आणि खरंच आपण गार्डनमध्ये बसून ह्या गोष्टी करत असतो तर खूप भारी वाटतं. तर बघा, झालेली आहे या ठिकाणची सगळी संपूर्ण स्वच्छता. तर कढीपत्ता, टोमॅटो, डाळिंबाचं अशी विविध झाडं जी आहेत, सगळी झाडं सेपरेट छान प्रकारे मी तयार करूनच लावलेली आहेत खरं तर. कारण यामध्ये जो काही घाण कचरा होता तो नीट केलेला आहे. झाडं नवीन शिफ्टिंग करून लावलेली आहेत, काही त्या ठिकाणीच ठेवलेली आहेत, पण त्यांची छाटणीसुद्धा केलेली आहे. तर हा बदल केलेला आहे. तर आपण खरंच हा बदल केला पाहिजे, तरच आपल्या झाडांची ग्रोथ चांगल्या प्रकारे होत असते. त्यांना लागणारी खतं पाणीसुद्धा आपण त्यांना दिली पाहिजे. आपल्याला ज्याप्रमाणे टॉनिक, औषधं, गोळ्या आपण वापरतो त्याचप्रमाणे झाडांनासुद्धा काही गोष्टींची आवश्यकता असते. तर आपल्या गार्डनमध्ये कोरफड असो, पुदिना असो किंवा मनी प्लांट असो किंवा कढीपत्ता, आपल्याला हव्या त्या झाडांचं आपण या ठिकाणी लागवड करू शकतो आणि खरंच आपल्याला ते उपयोगीसुद्धा पडत असतात. तर जास्वंद बघू शकता किती मोठं झालेलं आहे. गुलाबाची झाडं थोडी खराब झालेली आहे, पण मी बऱ्याचदा छाटणी करत असते. आज थोडीफार छाटणीसुद्धा केलेली आहे. तर हा सुंदरसा बदल झालेला आहे. त्यानंतर घरामध्ये जी काही मी स्नेक प्लांट लावलेली होती आणि त्यांची ग्रोथ खूप झालेली होती आणि कुंडी त्यांच्या मानाने खूप छोटी झाली. तर म्हटलं चला आपण यांनासुद्धा शिफ्टिंग करूया. तर मी यामध्ये सुद्धा कुंड्यांची अदलाबदल केलेली आहे. तर आपण पोतं म्हणतो ना, तर ते पोतंसुद्धा मी खाली टाकलेलं आहे. तर नारळाच्या शेंड्या न टाकता मी अशा प्रकारे कैचीच्या साहाय्याने याला कटिंग केलेलं आहे आणि छोटासा तुकडा या ठिकाणी टाकलेला आहे. त्यानंतर झाडांची अदलाबदल केलेली आहे. तर ह्या झाडांनासुद्धा मी ज्यांची मुळं वगैरे आहेत ती कमी केलेली आहेत. तर आपल्याला झाडांचा असा बदल का करायचा असतो, तर काही झाडांना फुलं लागतात, काही झाडांना पानं लागतात. तर पानं म्हणजे शोची झाडं असतात, त्यांना भरपूर पानं येण्यासाठी आपण अशा प्रकारे केलं पाहिजे. तर झाडांची ग्रोथ चांगल्या प्रकारे होत असते आणि फुलं असतील तर फुलांनासुद्धा फुलं लागत असतात. तर बघितलं ना, अशा प्रकारे स्नेक प्लांटसुद्धा मी कुंडी बदललेली आहे आणि बाकीच्या झाडांचीसुद्धा अशा प्रकारेच बदलणार आहे. तर माझं आजचं काम खूप मोठं होतं, कारण हे मला लागोपाठ 3-4 दिवसांपासून सुरू होतं. तर संपायचं नाव घेत नव्हतं, कारण कुंड्या एवढ्या आहेत आणि प्रत्येक कुंडीचं असं करणं म्हणजे खूप अवघड असतं. टेरेसचं काम झालं, त्याच्यानंतर पोर्चमधील सगळ्या झाडांना मी अशा प्रकारेच केलेलं आहे. तर प्रत्येक झाडांची मी माती काढलेली आहे. प्रत्येक माती झाडांच्या कुंडींमध्ये मी शेणखत टाकलेलं आहे, काही सुकलेली पानं टाकलेली आहेत. त्याच्यानंतर मी सगळी माती खालीवर केलेली आहे. साधारणतः आपण 8-1 दिवसानंतर प्रत्येक कुंडीमधील माती जी आहे खालीवर करड केली पाहिजे खरं तर. यामुळे काय होतं, जर जो हवा वगैरे असते ना, आपण म्हणतो ना झाडांना मिळाली पाहिजे, तर जमिनीमध्ये सुद्धा मिळालीच पाहिजे खरं तर. आपण खालीवर माती केली म्हणजे त्यांच्या मुळांपर्यंत हवा जाते आणि झाडांची ग्रोथ चांगल्या प्रकारे होत असते. तर आणखी काही दिवसानंतर नक्कीच दाखवेल तुम्हाला माझ्या झाडांमध्ये झालेला बदल. तर हा बदल तुम्हाला कसा वाटलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर घरामध्ये म्हणाल तर माझी आवडती जागा तर हीच आहे. तर इथे सुद्धा बघू शकता मी अशा प्रकारे स्नेक प्लांट परत लावलेला आहे. खरं तर मेन एंट्रीला बरीचशी झाडं लावलेली होती आणि खरं म्हटलं चला मला ही जागा तर आवडते, तर यामध्ये सुद्धा बदल करूया. तर अशा प्रकारे या ठिकाणी लावलेलं आहे. तर बऱ्याचदा आपल्याला प्रसन्नता वाटावी आणि कधी करमत नाही, तर आपण अशा ठिकाणी येऊन निदान बसू शकतो. म्हणून आपल्या घरामध्ये एक फेवरेट जागा आपली असलीच पाहिजे. सुतक असो व अमावस्या असो, आपण आपल्या वास्तूमध्ये अशा प्रकारे स्वच्छता करत असतो.
सुतक होतं आणि आपण देवघर आपलं झाकून ठेवत असतो. देवांवर धूळ घाण पडू नये, कारण आपण एवढे 13 दिवस देव धुत नाही किंवा देवांचे वस्त्र बदलत नाही. देवांच्यात जी काही फुलं म्हणा, बऱ्याचशा गोष्टी असतात, तर त्या आपल्याला नीटनेटकं ठेवणं तेवढं महत्त्वाचं असतं. म्हणून आपण अशा प्रकारे झाकून ठेवलं म्हणजे आपल्याला ते सगळं आवरायला सोपं पडतं आणि घाण जास्त होत नसते. तर आज म्हटलं चला 13वं झालं आणि 13वं झाल्यानंतर आपल्या देवघरामधील देवांची स्वच्छता म्हणजे देवघर पुसण्यापासून देवघरामधील जे काही वस्तू आहेत, तर ते फोटोंचे हार असो किंवा पडदे असो किंवा हँगिंग असो किंवा देवांची वस्त्र असो, सगळं आपल्याला चेंज करावं लागतं. सगळी देव स्वच्छ धुवावी लागतात. सुतक संपल्यानंतर माझं हे नेहमीचं काम असतं. संपल्यावर सगळी देवांची स्वच्छता करायची म्हणजे देवघरामधील सगळ्या वस्तू काढून स्वच्छ धुवून पुसून ठेवणे. वस्त्र असतील तर वस्त्र धुवून टाकणे, माळी जर धुण्यासारखे असतील तर त्या माळीसुद्धा धुवून टाकणे. फेटे वगैरे आपण चांगल्या प्रकारे स्वच्छ कपड्याने पुसून आपण परत त्या वापरू शकतो. तर अशा प्रकारे सगळी देवांची स्वच्छता आपण करत असतो. तर एका मी ताटामध्ये सगळी देवं काढून घेतलेली आहेत आणि ही वस्त्रसुद्धा बदलायची आहेत. तर आपण स्वामींचा फोटो असो किंवा आपल्या कुलदेवीचा फोटो असो, त्यांच्या माळी असो किंवा पडदे असो, बघितलं ना सगळं काढलेलं आहे धुवायला. तर असा मोठा बॉक्स केलेला आहे आणि त्या बॉक्समध्ये सगळ्या वस्तू ठेवत असते मी. त्याच्यानंतर बघितलं ना वस्त्र बदललेली आहे. तर हा मोठा बॉक्स आहे. या ठिकाणी मी सगळ्या वस्तू ठेवते, म्हणजे पूजेला जे काही लागणारं डमरू असो किंवा देवांची वस्त्र असो किंवा आसन असो किंवा आपण म्हणतो ना चुनरी वगैरे आपण टाकतो ती असो, सगळ्या वस्तू मी यामध्येच ठेवत असते. असा मोठा बॉक्स केलेला आहे. तर त्याकरिता मला जास्त शोधावं लागत नाही, मला इझिली सगळ्या वस्तू लगेच मिळतात. तर अशा प्रकारे ऑर्गनायझर करून आपण ह्या वस्तू ठेवल्या पाहिजे, म्हणजे वेळेवर आपल्याला त्या मिळतात. तर असा मोठा एक बॉक्स जर तुम्ही केला तर त्यामध्ये आपल्याला सगळ्या वस्तू लगेच मिळतील, आपल्याला शोधावं लागणार नाही. तर हे सुद्धा तुम्ही करू शकता. तर मी असे बरेचसे केलेले आहेत आणि माझ्या वस्तू मला लगेच मिळूनसुद्धा जातात. त्यानंतर जे तांदूळ आहेत ना ते चेंज करायचे होते, तर मी असं एका तांब्यामध्ये सगळे तांदूळ आधी काढून घेतले. त्याच्यानंतर नवीन तांदूळ याच्यामध्ये भरणार आहे. तर आज मी उतरंडीमध्ये काय भरलेलं आहे बरं, चला बघूया. तर तुम्हाला ते बघायला मिळणार आहे. तर माझ्याकडे 5चे डॉलर भरपूर होते, तर सगळे डॉलर या ठिकाणी टाकलेले आहेत. एका याच्यामध्ये मी लवंग टाकलेली आहेत, तर अशा प्रकारे लवंगा टाकून दिलेल्या आहेत. एका याच्यात हळद भरलेली आहे, एकामध्ये तीळ भरलेली आहे, एकामध्ये तांदूळ भरलेला आहे. तर अशा प्रकारची आज उतरंडी भरलेली आहे. तर ही दर पौर्णिमेला मी उतरंडी भरत असते, पण सुतक होतं आणि सगळं सुतक असल्याला आपण स्वच्छता करतो, त्यामुळे मी स्वच्छता केलेली आहे. त्यावर एक कॉईन ठेवलेला आहे आणि उतरंडी 5ची आहे, परंतु ती खाली पडू नये म्हणून मी अशा पद्धतीने ठेवत असते. त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे बॉक्स घेतलेला आहे आणि त्या बॉक्समध्येच मी सगळे देवांची दागिने ठेवत असते. आणि आज बाळकृष्ण, छोटासा आपला बाळकृष्ण, त्यांचेसुद्धा वस्त्र बदललेले आहे. थंडीचे दिवस आहे म्हणून त्यांना थंडीचा ड्रेस घातलेला आहे, विठ्ठल रुक्माईचा ड्रेस, आणि प्रत्येक देवांची माळा वस्त्र सगळं काही बदललेलं आहे. आणि ह्या ज्या माळा आहेत बदललेल्या, आता ह्या स्वच्छ पुसून धुवून ठेवायच्या आहेत. तर बघा ह्याच्यातल्या काही मी घातलेल्या आहेत आणि काही अशा पद्धतीने बॉक्समध्ये ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारची लेस घेतलेली आहे. तर ही लेस कशासाठी घेतलेली आहे नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल. त्यानंतर मी टेरेसवर आली होती आणि टेरेसवर आल्यानंतर झाडांना फुलं खूप लागलेली होती, तर म्हटलं चला आपण थोडंफार शूट करूया. खरं या आठवणी असतात आपल्या. त्यानंतर कापसाचं छोटंसं रोप होतं, त्या रोपलासुद्धा कापूस आलेला होता. मला खरं हे पहिल्यांदा बघायला मिळालं. खूप सुंदर आपल्या घरच्या घरी निघाला हा कापूस. खरं तर म्हणतात की आपल्या वास्तूमध्ये कापूस लावू नये, पण तो आला अचानक म्हणून मी लावलेला आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बॉक्स घेतलेला होता मी हळदी कुंकू अक्षता ठेवण्यासाठी. तर त्यामध्ये मी अशा प्रकारे वस्तू ठेवलेल्या आहेत आणि हा आता मला रेडी झालेला आहे. मी बाहेर कुठे मंदिरात जर गेली तर एकाच याच्यामध्ये सगळं साहित्य मला अवेलेबल होईल. तर भस्मापासून अष्टगंध, हळदी कुंकू, अक्षदा, तीळ आणि आपण जो प्रसाद म्हणतो खडीसाखर, असं सगळं काही आपण याच्यामध्ये ऑर्गनायझर करून ठेवू शकतो आणि आपल्याला न्यायला अगदी सोपं पडतं. तर देवांची देवपूजा इथे झालेली आहे. तर अमावस्या जरी असली तरी आपण अमावस्येच्या दिवशीसुद्धा अशा प्रकारे आपल्या घरामधील स्वच्छता करू शकतो. शनिवारीसुद्धा करू शकतो किंवा 8 दिवसानंतर. तर जी काही माझा गॅस ओटा होता ना, सगळ्या साहित्यांवर वस्तूंवर मी सोडा खार टाकलेला आहे. तर सोडा खार टाकल्यामुळे आपल्या ज्या वस्तू आहेत त्या अगदी नीट आणि क्लीन होतात. जे काही किटाणू वगैरे असतात बारीक आपल्याला दिसत नसतात ते सुद्धा निघून जात असतात. तर आपला जो गॅस ओटा म्हणा किंवा गॅस जो आहे ना,
तर अशा प्रकारे आपण सोडाखार टाकून आणि थोडंसं डिशवॉश टाकून सुद्धा स्वच्छ करू शकतो. तर आपले काही जे बटन्स असतील काही असतील सगळं काही स्वच्छ निघतं. तर आपण हे 8 दिवसातून अगदी सगळ्या प्रकारे स्वच्छता करू शकतो. तुम्हाला जर रेग्युलरमध्ये वेळ मिळेल तर तुम्ही करू शकता. माझं तर नेहमीचं रुटीन आहे. सकाळी मी शक्यतो पुसून घेते, पण रात्रीच्या वेळेत सगळा गॅस स्वच्छ धुवूनच ठेवत असते. कारण असं केल्यामुळेच आपला गॅस हा नेहमी स्वच्छ राहतो. नाहीतर आपण नेहमी पुसून जर ठेवला सारखा तर पिठाचे किंवा आपण तेलाचे किंवा अधिक कोणते अन्नकण असतील ते साचून राहतात. अशा प्रकारे आजूबाजूला आणि त्यामुळे सुद्धा झुरळ होण्याची शक्यता असते. पण आपण वेळच्या वेळी जर अशा प्रकारे सोडाखार वगैरे टाकून आणि स्वच्छ दर करून किंवा जाड मीठ घ्या तुम्ही आणि भीमसेन कापूर घ्या थोडंसं, अशा प्रकारे सगळ्या वस्तू टाकून जर आपण आपला ओटा धुतला तर ते बी अगदी स्वच्छ निघून जात असतं. त्यानंतर आपलं पोळी लाटण्याचं पोळपाट आणि लाटणं हे सुद्धा स्वच्छ ठेवलं पाहिजे. मागची बाजू असो या पुढील बाजू असो, दोन्ही बाजूनी अगदी स्वच्छ घसून आपण ठेवलं पाहिजे. रोज तुम्हाला शक्य नसेल तर निदान तुम्ही 2-3 दिवसांनी तरी स्वच्छ करत चला. आपल्या ओट्यावरील ज्या काही वस्तू आहेत, खिडकी असो किंवा बेसिनमधील नळ असो, कॉक असो किंवा आपलं भांडे धुण्याचं पॉट असो, स्टँड असो, ग्लास ठेवण्याचं स्टूल असो, माठ ठेवण्याचं चॉपर असो, ज्या काही सगळ्या वस्तू आहेत त्या वेळच्या वेळी आपण स्वच्छ करून जर ठेवल्या तर आपलं किचन हे नेहमी नीट आणि क्लीन दिसतं. अचानक कोणी पाहुणे जरी आले तरी आपल्याला काहीच वाटत नाही, कारण आपलं किचन हे नेहमी स्वच्छ असताना ज्याप्रमाणे आपला वरील गॅस स्वच्छ असतो त्याचप्रमाणे आपली जी गॅसची खालची बाजू आहे ती सुद्धा स्वच्छ राहणं तेवढं महत्त्वाचं. जे बर्नर वगैरे असतात ते गंजू शकतात आणि यामुळे आपला गॅससुद्धा लवकर खराब होतो. म्हणून आपण वेळच्या वेळी ती काळजी घेतली पाहिजे आणि आपले गॅस जे आहेत ते स्वच्छ ठेवले पाहिजे. तरीसुद्धा स्वच्छता मी नेहमी करत असते. प्रत्येक शनिवारी जर तुम्ही नियम लावून घेतला की आज आपल्याला हे स्वच्छ करायचं आहे किंवा हे नीट आणि क्लीन करायचं आहे तर आपण वेळेनुसार ते बरोबर करत असतो. तर चला आता रात्र झालेली आहे आणि आजचा दिवस इथे संपलेला आहे आणि देवघरामधील दिवा तुम्ही बघू शकता कशा प्रकारे तेवत आहे आणि त्याचा उजेडसुद्धा किती सुंदर प्रकारे पडलेला आहे. तर तुम्हाला आजची दिलेली सगळी माहिती कशी वाटलेली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा. आपण परत पुन्हा भेटू अशा छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा.